आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया, गुरु व शुक्र असतात विवाह कार्य शुभमंगल कार्य का करू नये. आपल्या सर्वांच्या मनात हा प्रश्न कधीतरी येतोच. याचे कारण पंडितजी, पुरोहित, ज्योतिषी यांना माहीत असते. या व्यतिरिक्त देखील अनेकांना माहीत असते, पण सर्वांनाच माहीत असेल असे नाही. म्हणूनच मुलामुलीची पसंती झाली की पुढील कार्य असते ते शुभ दिवस मुहूर्त जे दोघेही भावी पती पत्नीस लाभतील किंवा अनुकूल असतील का, आहेत का, याबाबत विचारणा केली जाते. कारण यात प्रथम प्राधान्य असते ते अध्यात्माला. कारण विवाह म्हणजे फक्त कर्मकांड नव्हे, त्यातील प्रत्येक कृतीला, प्रत्येक मंत्राला अर्थ आहे. श्री गणेश पूजन, ग्रहमक, मातृका पूजन, विवाहातील ह्या वेगवेगळ्या पूजनात अनेक देवदेवतांचे पूजन केले जाते. यातूनच भावी पती पत्नीचा संसार सुखाचा व्हावा यासाठी देवदेवतांकडून आशीर्वाद प्राप्त होतात किंवा व्हावेत, म्हणूनच हे सर्व विधी केलेच पाहिजेत. यानंतर दुसरे प्राधान्य असते ते सांसारिक क्षेत्रास. म्हणजेच गुरुजींनी शुभविवाहाची जी तारीख सांगितली आहे त्या दिवशी रविवार आहे का किंवा एखादी सुट्टी लागून आली आहे का, जवळच्या नातेवाईकातील मुलामुलींच्या परीक्षा, असा सर्व विचार करून विवाहाची तारीख काढली जाते. पण यासाठी अजून एका गोष्टीचा विचार केला जातो, तो म्हणजे गुरु व शुक्राचा अस्त आहे का. या कालावधीत विवाह कार्य करू नये. कारण गुरु व शुक्र हे सात्विक, सौम्य व शुभग्रह आहेत. त्यांचे परिणाम प्रकाश रूपात मानवावर होतच असतात. पण ही क्रिया त्यांच्या अस्ताच्या काळात थांबते. कारण ते सूर्याच्या अगदी जवळ गेलेले असतात. त्यामुळे त्यांचे तेजस्वी किरण पूर्णपणे मानवापर्यंत पोहोचत नाहीत. विवाह कार्यात त्यांच्या शुभ व सात्विक परिणामांची आवश्यकता तर असतेच, ती त्या काळात नसते. म्हणून असतात विवाह करू नये. गुरुग्रह हा प्रकृती, स्वास्थ्य व विचारांचा कारक असल्याने नवविवाहित दाम्पत्यास असतात ते प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून असतात विवाह करू नये. शुक्र ह्या शब्दातच बरेच काही सामावलेले आहे. इतर चांदण्यांच्या तुलनेत शुक्राच्या चांदणीचा आकार थोडा मोठा असतो व ती इतर चांदण्यांच्या तुलनेत तेजस्वी दिसते. ही तेजस्विता अस्ताच्या काळात नसते. म्हणून असतात विवाह करू नये. शुक्र म्हणजे वीर्य, शुक्र जंतू असे त्यातील एका सूक्ष्म जीवास म्हणतात. शुक्र म्हणजे बल, ऊर्जा, तेजस्विता असे देखील त्याचे अनेक अर्थ होतात. असतात मुद्दाम लग्न करून त्यानंतर भावी जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या, जसे की गर्भ, प्रसूती, संतान, दोघा पती पत्नीतील प्रेम, विचार यातील सामंजस्य न राहणे व असे झाले तर नंतर डॉक्टर किंवा ज्योतिषी, पुरोहित शोधून समस्येचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा ह्या कालावधीत विवाह न केलेला बरा असे शास्त्र सांगते. थोडक्यात काय तर आपणास ह्याबद्दल सखोल विचार करण्याची किंवा जाणून घेण्याची आवश्यकताही नाही. फक्त याबाबत जे जाणकार पंडित, पुरोहित, ज्योतिषी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून कार्य करणे होय. जसे की डॉक्टरांचे ज्ञान आपणास सखोलपणे कुणालाच माहीत नसते, पण जे प्रमाणित डॉक्टर आहेत त्यांना आपली समस्या सांगितल्यानंतर ते ज्या गोळ्या औषधे देतात त्या आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवून आपण जर त्या घेतल्यात तर बरे वाटणारच. कारण त्यांच्याजवळ ग्रंथप्रमाण असते व आपणास सांगतात त्यावेळी त्यांना वर्षानुवर्षाचा अनुभव असतो. म्हणूनच त्यांच्या शब्दांना आपण शब्द प्रमाण मानतो. थोडक्यात आपणास जे ज्ञान नाही ते ज्यास आहे त्यांच्या सांगण्यावर, बोलण्यावर विश्वास ठेवून कार्य केल्यास समस्येचे समाधान होतेच व लाभ देखील प्राप्त होतो. या व्यतिरिक्त देखील विवाहाबाबत काही शास्त्र प्रमाण पाहू. सगोत्री विवाह करू नये. म्हणजे मातेकडील 5व्या पिढीपर्यंत व पित्याकडील 7व्या पिढीपर्यंत ज्या कन्याचा संबंध नाही तिच्याशी विवाह इच्छुक मुलाने विवाह करावा असे विष्णू स्मृतीत सांगितलेले आहे. मुलाचा विवाह केल्यानंतर लगेच 6 महिन्याच्या आत मुलीचा विवाह करू नये असे श्री नारद पुराण अध्याय 56 मध्ये वर्णित आहे. ज्येष्ठ मुलाचा विवाह ज्येष्ठ महिन्यात करू नये असे नारद संहिता अध्याय 29 श्लोक 8 मध्ये वर्णित आहे. ज्येष्ठ मुलगा किंवा मुलीचा विवाह तिथीनुसार त्याच्या जन्मदिवशी, जन्म महिन्यात व जन्म नक्षत्रात करू नये असे नारद संहिता अध्याय 29 श्लोक 7 मध्ये वर्णित आहे. मौंजीनंतर किंवा विवाहानंतर घरातील कोणाची मौंज 6 महिन्याच्या आत करू नये
असे धर्मसिंधू ग्रंथात पान नंबर 344 वर वर्णित आहे. थोडक्यात काय तर जाणकार व्यक्तींना ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिषी पुरोहित यांना विचारून त्यांच्या मार्गदर्शनाने शुभ मुहूर्तावर शुभ विवाह केला तर नवविवाहित दाम्पत्याचे जीवन सुखमय होईलच. आजच्या व्हिडिओत बस इतकेच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.